निवडून आलेल्या सदस्यांनी त्यांचे स्थान ग्रहण करण्यापूर्वी शपथ घेणे हे आवश्यक आहे। हे आपल्यालाही माहिती आहे। शपथेवर बहिष्कार म्हणजे या तरतुदीचा सरळ सरळ भंग आहे। मला त्या दिवशी प्रेसने विचारलं पहिल्या दिवशी, अरे कोणी बहिष्कार घातलाय? म्हटलं आजचा दिवस बहिष्कार आहे, उद्या जर नाही शपथ घेतली तर यांना सभागृहात बसता येणार नाही। उद्या गप गुमानी शपथ घेतील, काय काळजी करू नका, जरा कळ काढा। कळ काढली की शपथ त्या ठिकाणी झाल्याच। अध्यक्ष महोदय, संविधानाच्या अनुच्छेद आर्टिकल 324 नुसार निवडणूक घेण्याचा अधिकार हा निवडणूक आयोगाला दिलेला आहे, कायद्याने दिलेला आहे, नियमाने दिलेला आहे, देशाने दिलेला आहे। हा सामान्य जनतेला अधिकार नाही आहे। अध्यक्ष महोदय, अनुच्छेद 329 मधील तरतुदीनुसार एखाद्या सदस्याच्या निवडीला जर आव्हान द्यायचं असेल तर ते इलेक्शन पिटिशन न दाखल करून द्यावं लागतं, इलेक्शन पिटिशन दाखल करून ते द्यावं लागतं। या संविधानातील मार्गाचा वापर करणं आवश्यक आहे। उगीच काहीतरी स्टंटबाजी करायची, मार्कडवाडी करता आम्हालाही आपलेपणा आहे, प्रेम आहे, जिव्हाळा आहे, पण कारण नसताना एक असा भाऊ करायचा। एक तर कधीतरी लक्षामध्ये घ्या की आपला करेक्ट कार्यक्रम झालेला आहे, त्याच्यामध्ये आपल्याला जनतेने नाकारलेलं आहे। त्यामध्ये जर आकडे काढायचं म्हटलं तर इतक्या मोठ्या प्रमाणावर म्हणजे 48% महायुतीला मत आहेत आणि 33% समोरच्यांना मत आहेत। आता एवढा फरक असल्यानंतर दारुण पराभव होणार तरी देखील काही ना काही आकडे, मी आज त्याच्याबद्दल जास्त बोलणार नाही, नागपूरच्या अधिवेशनामध्ये मी सांगित, काही काहींनी सांगितलेलं आहे हे इतके मतं मिळाली आणि मग इतके निवडून आले आणि त्यांचे इतके मिळाले, ते सगळं मी दाखवीन, सभागृहालाही दाखवीन, सभागृहाच्या माध्यमातून महाराष्ट्रालाही दाखवीन। आमची बाजू खरी आहे, त्याच्यामध्ये कुठेही खोट नाहीये। जनतेने आमच्यावर विश्वास दिलेला आहे आणि या विश्वासाला आम्ही पण, अध्यक्ष महोदय, ज्यावेळेस 5 महिन्यापूर्वी लोकसभेच्या निवडणुका झाल्या त्यावेळेस महायुतीला 42 पॉइंट काही टक्के मतं होती आणि आघाडीला 43% मतं होती। 0.6% फरक होता, पॉइंट म्हणजे अर्धा टक्क्याच्या आतच, तरी देखील आमच्या जागा किती आल्या?